आता या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता। या एका चुकीमुळे लाखो महिला ठरल्या अपात्र। आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 5 हप्त्याचे पैसे 7,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि राज्यातील महिला आता या योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत आहे। अशातच महिलांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। अनेक महिलांना या योजनेअंतर्गत 5 हप्त्याचे पैसे मिळाले तर आहे, परंतु त्यांना या योजनेचा 6व्या हप्त्याचे पैसे आता मिळणार नाही, कारण सरकारकडून अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे। राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज मंजूर आहे, परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही। अशा सर्व महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व 5 हप्त्यांचे पैसे सरकारकडून आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर जमा केले जाणार आहे। त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे, अन्यथा त्यांना या योजनेचा पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही पात्रता मापदंड ठेवण्यात आलेली होती, परंतु अनेक महिलांनी या पात्रता मापदंडाचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले व त्याचे अर्ज पण तालुकास्तरीय समितीकडून मंजूर करण्यात आले आणि त्यांना या योजनेअंतर्गत 5 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले, परंतु सरकारकडून पुन्हा अशा अर्जाची पडताळणी केली जात आहे आणि ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाही अशा महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। अशा छोट्या पण महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा।